एका माणसाचं वैमानिक होण्याचं म्हणजेच फायटर पायलट बनण्याचं सर्वात मोठं स्वप्न भंग होतं. आणि तो सुरुवातीला मिळालेला नकार पुढे जाऊन त्या माणसाला देशाचा मिसाईल मॅन बनवतो. ऐकायला थोडं विचित्र वाटतं ना. हो ना. म्हणजे भारताच्या इतिहासातील सर्वात लोकप्रिय राष्ट्रपतींचा जन्म एका अशाच खूप मोठ्या अपयशातून झाला होता. आपण गाडी चालवताना अनेकदा पाहतो, समोरचा रस्ता अचानक बंद असतो. अगदी बरोबर. आणि मग आपण काय करतो? आपण लगेच GPS पाहतो. गाडीतील दिशादर्शक यंत्रणा काही सेकंद घेते आणि आपल्याला लगेच एक नवीन मार्ग आखून देते, ज्याला आपण रिरूट करणं म्हणतो. हो, तो नवीन मार्ग कदाचित थोडा लांबचा असतो, न पाहिलेला असतो, पण तो आपल्याला इच्छित स्थळी नक्की पोहोचवतो. अगदी तेच. आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण अशाच एका अद्भुत प्रवासाचा वेध घेणार आहोत. एका अत्यंत सामान्य कुटुंबात जन्मलेला मुलगा भारताच्या सर्वोच्च पदावर कसा पोचतो याची ही केवळ गोष्ट नाहीये. खरं तर ही त्याहून खूप मोठी गोष्ट आहे. होय. आयुष्यात येणारे मोठे अडथळे आणि अपयश हे खऱ्या अर्थाने अडथळे नसून ते आपल्याला योग्य दिशेने नेणारे टर्निंग पॉइंट्स कसे असू शकतात हे आज आपण डिकोड करणार आहोत. नक्कीच. आणि आजचे आपले जे स्रोत आहेत, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या आयुष्यावरील विस्तृत नोंदी आणि विशेषतः त्यांच्या टर्निंग पॉइंट्स या पुस्तकातील विचार हे खूप काही सांगून जातात. हो, चला तर मग या प्रवासाचे टप्पे सविस्तर उलगडून पाहूया. यातील सर्वात रंजक गोष्ट तुम्हाला काय वाटते? मला वाटतं की ही चर्चा केवळ एका थोर व्यक्तीचा इतिहास नाहीये. एका वैज्ञानिकाने स्वतःच्या आयुष्याकडे एका प्रयोगशाळेच्या दृष्टिकोनातून कसं पाहिलं याचं हे एक उत्तम विश्लेषण आहे. प्रयोगशाळेच्या दृष्टिकोनातून म्हणजे थोडं स्पष्ट करून सांगाल का? हो, म्हणजे बघा, विज्ञानात जेव्हा एखादा प्रयोग फसतो तेव्हा शास्त्रज्ञ रडत बसत नाही. तो त्या अपयशातून काही माहिती किंवा डेटा गोळा करतो. अच्छा. आणि तो डेटा वापरून पुढचा प्रयोग अधिक अचूक करतो. अगदी बरोबर. तोच वैज्ञानिक दृष्टिकोन डॉक्टर कलाम यांनी स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यातील अपयश पचवण्यासाठी कसा वापरला याचा हा प्रगल्भ असा अभ्यास आहे. हे खूपच भारी आहे. म्हणजे अपयश म्हणजे फक्त एक चुकीचा डेटा पॉइंट. तर या प्रवासाची सुरुवात होते ती थेट भारताच्या दक्षिणेकडील एका छोट्याशा गावातून, रामेश्वरम. रामेश्वरम आपण ज्या स्रोतांचा अभ्यास केला आहे त्यात हे स्पष्टपणे दिलंय की डॉक्टर कलाम यांचा जन्म एका अत्यंत साध्या आणि आर्थिक अडचणींचा सतत सामना करणाऱ्या कुटुंबात झाला होता. हो, त्यांच्याकडे कोणत्याच प्रकारच्या सुखसोयी नव्हत्या. परिस्थिती एवढी आव्हानात्मक होती की कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्यांना लहानपणीच काम करावं लागलं. म्हणजे ज्या वयात मुलांचं विश्व फक्त खेळणं आणि शाळेत जाणं एवढंच असतं, त्या वयात ते सकाळी लवकर उठून रामेश्वरमच्या रस्त्यांवर वर्तमानपत्रांचे गठ्ठे विकायचे, चालत्या ट्रेनमधून फेकले जाणारे ते गठ्ठे गोळा करायचे. बापरे, किती तो संघर्ष. पण त्यांच्या एका गोष्टीने संपूर्ण आयुष्याचं चित्र बदललं. आणि ती गोष्ट म्हणजे त्यांची स्वप्न. त्यांनी या परिस्थितीला कधी दोष दिला नाही किंवा नशिबाला कोसत बसले नाहीत. इथंच ना त्यांची विचारसरणी सामान्य माणसांपेक्षा वेगळी ठरते. अनेकदा आपण पाहतो की प्रतिकूल परिस्थितीला लोक एक सबब म्हणून वापरतात. माझ्याकडे हे नव्हतं म्हणून मी काही करू शकलो नाही असं म्हणतात. हो, अगदी. नेहमीच ऐकतो आपण हे. पण त्यांनी या आर्थिक अडचणींना आपल्या स्वप्नांमधला अडथळा मानलं नाही. उलट त्या संघर्षाने त्यांच्यात एक अशी शिस्त आणि जिद्द निर्माण केली जी पुढे आयुष्यभर त्यांच्या कामी आले. खरंय, त्यांच्या विचारसरणीत स्वप्नांची व्याख्याच पूर्णपणे वेगळी होती. स्वप्नांबद्दलचा त्यांचा एक विचार स्रोतांमध्ये अतिशय ठळकपणे दिलाय. कोणता विचार? तो झोपेचा. हो, तो खरोखरच अंगावर काटा आणणार आहे. ते म्हणतात, स्वप्न ते नाही जे माणसाला झोपेत पडतं, स्वप्न ते आहे जे माणसाला झोपू देत नाही. क्या बात है. या एका वाक्यात त्यांनी झोपेत पाहिलेली स्वप्न आणि उघड्या डोळ्यांनी पाहिलेली स्वप्न यातील फरक किती अचूक स्पष्ट केलाय. हो ना? आणि या वाक्यामागचं मानसशास्त्रही खूप सखोल आहे असं मला वाटतं. नक्कीच सखोल आहे. झोपेत पडणारी स्वप्न ही निष्क्रिय असतात, ती आपल्या नियंत्रणात नसतात. पण उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं स्वप्न ही एक अत्यंत सक्रिय कृती असते. म्हणजे ती एक प्रकारची ऊर्जा असते? हो, ती एक अशी अफाट ऊर्जा असते जी माणसाला स्वस्थ बसू देत नाही. जेव्हा एखादं ध्येय माणसाच्या अस्तित्वाचा भाग बनतो तेव्हा येणाऱ्या अडचणी ह्या केवळ सोडवण्यासाठी निर्माण झालेल्या तांत्रिक समस्या वाटू लागतात. अच्छा. म्हणजे नशिबाचा किंवा नियतीचा खेळ वाटत नाहीये. अगदी तसंच. एका वैज्ञानिकाच्या नजरेतून पाहिलं तर अडचणी म्हणजे केवळ सोडवायची समीकरणं असतात. आणि याच उघड्या डोळ्यांनी पाहिलेल्या स्वप्नामुळे त्यांनी वैमानिक होण्याचं ध्येय उराशी बाळगलं होतं. त्यांना आकाशात उडायचं होतं. फायटर पायलट बनायचं होतं त्यांना. त्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले.
पण इथंच त्यांच्या आयुष्यातला पहिला आणि कदाचित सर्वात मोठा धक्का त्यांना बसला. तो एअरफोर्समधला नकार, बरोबर. हो, हवाई दलात त्यांची निवड झाली नाही, केवळ एका जागेने त्यांची संधी हुकली. मला इथं खरंच एक गोष्ट समजून घ्यायची आहे. हा तर एक अत्यंत मोठा भावनिक धक्का आहे. साहजिकच आहे. एखाद्या तरुणाने आयुष्यभर एकच स्वप्न पाहिलंय आणि ऐनवेळी ते स्वप्न डोळ्यांसमोर तुटतं. अशा वेळी एखादा सामान्य माणूस पूर्णपणे कोलमडून पडेल. हो, किंवा स्वतःला संपवण्याचा विचार करेल, नशिबाला दोष देईल. मग या एवढ्या मोठ्या नकाराच्या गर्तेतून त्यांनी स्वतःला सावरलं कसं? हा माझ्यासाठी खूप मोठा प्रश्न आहे. हाच तो टप्पा आहे जिथे त्यांचा तो वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांच्या मदतीला आला. बघा, जेव्हा एखाद्या गोष्टीला माणूस आपलं सर्वस्व मानतो आणि ती मिळत नाही, तेव्हा वैफल्य येणं स्वाभाविक आहे. पण डॉक्टर कलाम यांनी या अपयशाचा अर्थ कसा काढला? त्यांनी विचार केला की अपयश म्हणजे प्रवासाचा शेवट नाही, तर ती एक नवीन दिशा आहे. म्हणजे आपण सुरुवातीला जी जीपीएसची उपमा दिली, अगदी तीच प्रक्रिया इथे घडली. अगदी 100%. त्यांनी असा विचार केला की जर मला विमान चालवता आलं नाही तर काय झालं? मी विमानं आणि क्षेपणास्त्र बनवण्याचं काम तर नक्कीच करू शकतो. बापरे, म्हणजे हा विचार किती सकारात्मक आहे. हो ना. या एका विचारामुळेच त्यांनी हार मानली नाही. त्यांनी त्या नकाराला एका प्रयोगशाळेतील फसलेल्या प्रयोगासारखं पाहिलं. एक मार्ग बंद झाला म्हणून त्यांनी संशोधनाचा दुसरा मार्ग निवडला. आणि मग त्यांनी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDOमध्ये काम सुरू केलं. तो नकार त्यांच्या आयुष्यातील पहिला मोठा आणि अत्यंत निर्णायक टर्निंग पॉइंट ठरला. खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर ते त्यावेळी पायलट झाले असते तर कदाचित देशाला आपला मिसाईल मॅन कधीच मिळाला नसता. अगदी बरोबर. हे खरोखरच अचंबित करणार आहे. एका नकाराने त्यांना वैमानिक होण्यापासून रोखलं, पण त्याच नकाराने देशाच्या संरक्षण व्यवस्थेचा कणा बनण्याची संधी दिली. हो, आणि संरक्षण क्षेत्रात काम सुरू केल्यानंतर त्यांना अंतराळ संशोधनाचं महत्त्व जाणवलं. मग हा प्रवास DRDOमधून पुढे इस्रोकडे वळतो. इस्रोमधला काळ तर त्यांच्या आयुष्यातील खूप महत्वाचा टप्पा होता. हो, स्रोतांमध्ये नमूद केल्याप्रमाणे जेव्हा त्यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत प्रवेश केला, तेव्हा त्यांच्यावर SLV-3 या भारताच्या पहिल्या उपग्रह प्रक्षेपण प्रकल्पाची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली. आता ही जबाबदारी काही केवळ त्यांच्या करिअरपुरतीच मर्यादित नव्हती. अजिबात नाही. संपूर्ण देशाच्या आशा त्यांच्यावर आणि त्यांच्या टीमवर टिकून होत्या. भारताला अंतराळ संशोधनात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करायचं होतं. पण मग 1979 मध्ये तो प्रसंग घडला. हो, जेव्हा या उपग्रहाचं प्रक्षेपण झालं तेव्हा हा प्रकल्प पूर्णपणे अपयशी ठरला. उपग्रह अंतराळात जाण्याऐवजी थेट बंगालच्या उपसागरात कोसळला. त्यांच्या आयुष्यातील दुसरा अत्यंत महत्वाचा टर्निंग पॉइंट होता. आणि याच घटनेने त्यांना नेतृत्वाची म्हणजेच लीडरशिपचे सर्वात मोठे धडे दिले. ते कसं काय? बघा, जेव्हा एखादा राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प अपयशी ठरतो, तेव्हा त्याचे परिणाम अतिशय गंभीर असतात. संपूर्ण देशाचं लक्ष तिकडे लागलेलं असतं. हो, मीडिया, सरकार आणि लोकांचा प्रचंड दबाव असतो. अशावेळी अनेकदा टीममध्ये फूट पडते, नैराश्य येतं किंवा एकमेकांवर दोषारोप केले जातात. पण स्रोतांमध्ये या घटनेचा एक अतिशय प्रेरणादायी प्रसंग दिला आहे. अच्छा, काय घडलं होतं नेमकं त्या दिवशी? ज्या दिवशी हा उपग्रह कोसळला आणि सगळीकडे टीकेची झोड उठली, तेव्हा पत्रकार परिषदेला सामोरे जाण्याची वेळ आली. डॉक्टर कलाम हे त्या प्रकल्पाचे प्रमुख होते. म्हणजे स्वाभाविकपणे त्यांनीच पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देणं अपेक्षित होतं. हो, पण इस्रोचे तत्कालीन अध्यक्ष प्राध्यापक सतीश धवन यांनी स्वतः पुढाकार घेतला आणि ते पत्रकारांसमोर गेले. बापरे. त्यांनी त्या सर्व अपयशाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि पत्रकारांना अत्यंत विश्वासाने सांगितलं की माझ्या टीमने खूप मेहनत घेतलीये आणि मला खात्री आहे की पुढच्या वर्षी आम्ही नक्की यशस्वी होऊ. इथं मला एक गोष्ट प्रकर्षाने मांडावीशी वाटते. इथंच ही गोष्ट एकदम इंटरेस्टिंग होते. काय बरं? सामान्यतः कॉर्पोरेट जगात किंवा कोणत्याही मोठ्या संस्थेत आपण काय पाहतो, जेव्हा एखादा मोठा प्रोजेक्ट फसतो तेव्हा वरिष्ठ लोक सहजपणे त्या अपयशाचे खापर खालच्या कर्मचाऱ्यांवर पोडतात. हो, आणि स्वतःचे हात झटकतात. हे तर नेहमीच आहे. पण इथं प्राध्यापक सतीश धवन यांनी एका खऱ्या लीडरसारखं काम केलं. त्यांनी संपूर्ण टीमसाठी एका ढालीसारखं किंवा शॉक ॲब्झॉर्बरसारखं काम केलं. शॉक ॲब्झॉर्बर, अगदी अचूक शब्द वापरलात. हो ना. बाहेरून येणारी सगळी टीका, माध्यमांचा रोष आणि दबाव त्यांनी स्वतःवर झेलला आणि तो टीमपर्यंत पोचूच दिला नाही. अगदी तंतोतंत असंच घडलं. खऱ्या लीडरशिपची व्याख्याच ही आहे.
खरा लीडर तो असतो जो अपयशाची जबाबदारी सर्वप्रथम स्वतःच्या खांद्यावर घेतो. आणि यामुळे टीमला कसा फायदा होतो? या कृतीमुळे टीमचा आत्मविश्वास दुणावतो. त्यांना मानसिक आणि भावनिक सुरक्षा मिळते. त्यांना कळतं की जर आपण काही नाविन्यपूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात चूक झाली. तरी आपला लीडर आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. अगदी बरोबर. याच मानसिक सुरक्षेमुळे ती टीम न खचता पुन्हा उभी राहिली. त्यांनी रात्रंदिवस काम केलं. आणि बरोबर 1 वर्षानंतर 1980 मध्ये त्यांनी त्याच SLV-3चं यशस्वी प्रक्षेपण करून दाखवलं. हो, रोहिणी उपग्रह अंतराळात स्थापित केला. आणि माहिती आहे, या यशाच्या वेळी प्राध्यापक धवन यांनी काय केलं? काय केलं? त्यांनी स्वतः बाजूला राहून डॉक्टर कलाम यांना पत्रकार परिषदेत पुढे केलं आणि यशाचं संपूर्ण श्रेय त्या टीमला दिलं. क्या बात आहे. हे खऱ्या नेतृत्वाचं उत्तम उदाहरण आहे. अपयश आलं की स्वतः पुढे जायचं आणि यश आलं की टीमला पुढे करायचं. अगदी बरोबर. उपग्रह प्रक्षेपित करण्याचं तंत्रज्ञान तर विकसित झालं, पण या तंत्रज्ञानाचा वापर केवळ अंतराळ संशोधनापुरता मर्यादित न ठेवता देशाच्या सुरक्षेसाठी कसा करता येईल, या विचाराने त्यांना स्वस्थ बसू दिलं नाही. आणि याच अस्वस्थतेतून जन्म झाला भारताचा क्षेपणास्त्र कार्यक्रमाचा. इस्रोमधील मोठ्या प्रकल्पांचे आणि टीम बांधणीचे धडे घेतल्यानंतर त्यांनी याच अनुभवाचा वापर भारताला संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवण्यासाठी केला. आणि हा टप्पा भारताच्या इतिहासातील खऱ्या अर्थाने एक सुवर्ण पान आहे. त्यांनी DRDOमध्ये परत येऊन भारताचा एकात्मिक मार्गदर्शक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम सुरू केला, ज्या अंतर्गत अग्नी आणि पृथ्वी यांसारख्या शक्तिशाली क्षेपणास्त्रांची निर्मिती झाली. हो, स्वातंत्र्यानंतरच्या काळात भारताला स्वतःच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी आणि जागतिक स्तरावर एक मजबूत देश म्हणून उभं राहण्यासाठी अशा स्वदेशी तंत्रज्ञानाची अत्यंत गरज होती. पण इथं एक प्रश्न निर्माण होतो. कोणता प्रश्न? आपण विज्ञानाकडे नेहमी शांतता आणि प्रगतीचं साधन म्हणून पाहतो. मग क्षेपणास्त्र बनवण्यामागे नेमका कोणता विचार होता? केवळ तंत्रज्ञान विकसित केलं म्हणून एखादा देश सामर्थ्यवान कसा बनेल? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. तंत्रज्ञान, अधिक दूरदृष्टी, बरोबर एक सामर्थ्यवान राष्ट्र. केवळ तंत्रज्ञानाचं ज्ञान असून चालत नाही. तंत्रज्ञान हे केवळ धातू, रसायने आणि गणिताचे एकत्रीकरण असतं. बरोबर आहे. पण जेव्हा त्या तंत्रज्ञानाला एका सुरक्षित आणि सार्वभौम भारताच्या उभारणीची जोड मिळते, तेव्हा ते तंत्रज्ञान देशाचं सामर्थ्य बनतं. आंतरराष्ट्रीय राजकारणात एकाच साध्या तत्वाचा वापर होतो. सामर्थ्यच सामर्थ्याचा आदर करतं. हो, स्ट्रेंथ रिस्पेक्ट स्ट्रेंथ. अगदी तेच. जर भारताला जागतिक पातळीवर आदराचं स्थान मिळवायचं असेल आणि स्वतःच्या सीमा सुरक्षित ठेवायच्या असतील, तर लष्करीदृष्ट्या आत्मनिर्भर होणं गरजेचं होतं. म्हणजे अग्नी किंवा पृथ्वी ही केवळ क्षेपणास्त्र नव्हती, तर ती भारताच्या स्वावलंबनाची आणि निर्भयतेची प्रतीके होती. तंत्रज्ञान हे एक साधन होतं, पण भारताला सामरिकदृष्ट्या एक महासत्ता बनवण्याची त्यांची अत्यंत स्पष्ट अशी दूरदृष्टी होती. आणि म्हणूनच या अतुलनीय योगदानामुळे संपूर्ण देशाने त्यांना प्रेमाने आणि आदराने मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखायला सुरुवात केली. हा त्यांच्या आयुष्यातील तिसरा मोठा टर्निंग पॉइंट होता. हो, रामेश्वरममधील एका गरीब कुटुंबातील वर्तमानपत्र विकणारा मुलगा आता देशाचा सर्वात मोठा आणि सन्माननीय शास्त्रज्ञ बनला होता. पण त्यांचा प्रवास इथंच थांबला नाही. याच तंत्रज्ञानाच्या आणि देशाप्रतीच्या दूरदृष्टीच्या संगमामुळे त्यांचा प्रवास एका वैज्ञानिक प्रयोगशाळेतून थेट देशाच्या सर्वोच्च राजकीय पदापर्यंत पोहोचला. 2002 सालची गोष्ट, बरोबर? हो, 2002 मध्ये ते भारताचे राष्ट्रपती बनले. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच राजकारणाशी कोणताही संबंध नसलेला एक शुद्ध वैज्ञानिक राष्ट्रपती भवनात पोहोचला होता. आणि सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे देशातील सर्वसामान्य लोकांनी त्यांना लोकप्रिय राष्ट्रपती म्हणजेच पीपल्स प्रेसिडेंट म्हणून स्वीकारलं. हा त्यांच्या आयुष्यातील चौथा आणि सर्वात मोठा टर्निंग पॉइंट होता. खरं तर हा बदल राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या खरोखरच अभूतपूर्व होता. त्यांनी राष्ट्रपती हे पद फक्त एक पोझिशन किंवा सत्ता उपभोगण्याचं साधन म्हणून कधीच पाहिलं नाही. इथेही त्यांचा तो वैज्ञानिक दृष्टिकोन दिसून येतो का? अगदी नक्कीच. त्यांनी सत्तेला देशासमोरील समस्या सोडवण्याचं आणि लोकांचं जीवनमान उंचावण्याचं एक अत्यंत प्रभावी टूल किंवा साधन मानलं. अच्छा. त्यांच्या टर्निंग पॉइंट्स या पुस्तकात त्यांच्या या राष्ट्रपती पदाच्या काळातील अनुभवांचं खूप सविस्तर वर्णन आहे. त्यात मुख्यत्वे 3 महत्वाच्या गोष्टींवर भर दिलाय. कोणत्या 3 गोष्टी? पहिली विजन 2020, दुसरी पूरा मॉडेल आणि तिसरी युवा शक्ती. पण इथे मला थोडं आश्चर्य वाटतं. कशाबद्दल?
एका शास्त्रज्ञाचं मेंदू नेहमी भौतिकशास्त्र, उड्डाणाचे नियम, आकडेमोड आणि विज्ञानात अडकलेला असतो. पण त्यांनी या पुरा म्हणजे PURA मॉडेलच्या माध्यमातून थेट ग्रामीण विकासाचा विचार कसा काय केला असेल? म्हणजे क्षेपणास्त्र बनवणं आणि खेड्यांचा विकास करणं या दोन पूर्णपणे भिन्न दिशा आहेत ना. जसं एखाद्या क्षेपणास्त्राचे विविध सुटे भाग आणि प्रणाली योग्य प्रकारे जोडून एक शक्तिशाली इंजिन तयार होतं, हो. तसाच काहीसा विचार त्यांनी देशाच्या विकासासाठी लावला असावा का? गावं आणि शहरं यांना विविध प्रकारे जोडून त्यांनी विकासाचे इंजिन तयार करण्याची योजना आखली होती का? अगदी अचूक विचार मांडलात तुम्ही. एका वैज्ञानिकाचं सर्वात मोठं कौशल्य हेच असतं की तो कोणत्याही समस्येच्या मुळापर्यंत जातो आणि त्यावर एक शाश्वत तर्कशुद्ध उपाय शोधतो. बरोबर. भारताची सर्वात मोठी समस्या काय होती? तर शहरं आणि गावं यांच्यातील विकासाची प्रचंड मोठी दरी. भारताचा खरा आत्मा गावात वसलेला आहे हे त्यांना माहीत होतं. आणि म्हणूनच त्यांनी पुरा मॉडेल आणलं. हो. PURA म्हणजे प्रोव्हाइडिंग अर्बन अमेनिटीज टू रुरल एरियाज. या मॉडेलचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातही शहरांसारख्या सुविधा पुरवणं हा होता. पण हा विचार केवळ भौतिक सुविधांपुरता मर्यादित नव्हता. मग यात अजून काय होतं? त्यांनी गाव आणि शहर यांना 4 वेगवेगळ्या पातळ्यांवर जोडण्याची संकल्पना मांडली. पहिली होती रस्त्यांची आणि पायाभूत सुविधांची जोडणी. म्हणजे फिजिकल कनेक्टिव्हिटी. दुसरी होती डिजिटल किंवा इलेक्ट्रॉनिक जोडणी, ज्यामुळे गावं तंत्रज्ञानाने जोडली जातील. तिसरी होती ज्ञानाची जोडणी, म्हणजेच उत्तम शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था. आणि चौथी? जेव्हा या तिन्ही जोडण्या यशस्वी होतील तेव्हा त्यातून आपोआप चौथी आणि सर्वात महत्वाची जोडणी निर्माण होईल, ती म्हणजे आर्थिक जोडणी. बापरे, म्हणजे गावांमध्येच रोजगार निर्माण होतील आणि शहरांकडे होणारं स्थलांतर थांबेल. अगदी तसंच. म्हणजेच त्यांनी केवळ भारत महान बनेल असं एखादं भावनिक किंवा राजकीय वाक्य उच्चारलं नाही, तर तो महान कसा बनेल यासाठीची एक संपूर्ण वैज्ञानिक ब्लूप्रिंट तयार केली होती. हो, आणि याच ब्लूप्रिंटचं नाव होतं व्हिजन 2020. भारताला एक विकसित राष्ट्र बनवण्याचं हे त्यांचं सर्वात मोठं स्वप्न होतं. आणि या संपूर्ण स्वप्नाच्या केंद्रस्थानी होती ती देशाची युवा शक्ती. नक्कीच. तरुण हेच देशाचे खरे भविष्य आहेत आणि त्यांच्यात बदल घडवून आणण्याची ताकद आहे यावर त्यांचा ठाम विश्वास होता. स्रोतांमध्ये त्यांच्या पुस्तकातील आणखी एक अतिशय महत्त्वाचा विचार दिलाय. कोणता? लहान ध्येय ठेवणं हा एक मोठा गुण आहे. ते तरुणांना नेहमी सांगायचे की परिस्थिती कितीही कठीण असली तरी मोठी स्वप्न पाहण्याचं धाडस करा. कारण त्यांना माहीत होतं की जर तरुणांनी लहान आणि सहज साध्य होणारी ध्येय ठेवली तर ते स्वतःच्या अफाट क्षमतेशी तडजोड करतील. हो, आणि पर्यायाने संपूर्ण देशाच्या क्षमतेशी तडजोड होईल. त्यांच्या मते सत्ता म्हणजे केवळ लाल दिव्याची गाडी किंवा रुबाब नाही. सत्ता म्हणजे लोकांची सेवा करण्याची सर्वात मोठी संधी आहे. म्हणूनच त्यांनी राष्ट्रपती भवन खऱ्या अर्थाने लोकांसाठी आणि विशेषतः विद्यार्थ्यांसाठी नेहमी खुलं ठेवलं होतं, नाही का? अगदी बरोबर. आपण आत्तापर्यंत रामेश्वरमच्या समुद्र किनाऱ्यावरील एका गरीब मुलापासून ते देशाच्या राष्ट्रपती भवनापर्यंतचा हा संपूर्ण प्रवास उलगडून पाहिला. या सखोल विश्लेषणातून आपल्याला जे धडे मिळतात ते एखाद्या प्रयोगशाळेतील निष्कर्षांसारखे अत्यंत स्पष्ट आहेत. परिस्थिती काहीही असो, स्वप्न पाहणं आणि ती सत्यात उतरवण्यासाठी अपार मेहनत घेणं थांबवायचं नाही. आणि आयुष्यात येणाऱ्या अपयशांना कधीही घाबरायचं नाही किंवा त्यांना शेवट मानायचं नाही. हो, अपयश म्हणजे केवळ प्रयोगात आलेला एक नकारात्मक निष्कर्ष असतो जो आपल्याला आपली चूक सुधारण्याची आणि नवीन दिशा शोधण्याची संधी देतो. डॉक्टर कलाम यांचं संपूर्ण आयुष्य हेच सिद्ध करतं की माणसाची सुरुवात कुठून झाली यापेक्षा तो कुठे पोचण्याचं ध्येय निश्चित करतो हे जास्त महत्वाचं आहे. अगदी खरंय. त्यांनी स्वतःच्या अपयशांना कधीही आपल्या भविष्यावर नियंत्रण मिळू दिलं नाही. प्रत्येक टर्निंग पॉइंटवर, प्रत्येक अडथळ्यावर त्यांनी स्वतःला अधिक प्रगल्भ केलं, अधिक मजबूत केलं. विज्ञानाचा हाच नियम त्यांनी आयुष्याला लावला. सतत शिकत राहणं आणि पुढे जात राहणं. सुरुवातीला आपण जी दिशादर्शक यंत्रणेची म्हणजे जीपीएसची उपमा दिली होती ती या संपूर्ण प्रवासाला अत्यंत तंतोतंत लागू पडते. हो, नक्कीच. रस्ता बंद असणं हा प्रवासाचा शेवट नसतो, ती फक्त एक नवीन आणि कदाचित अधिक सुंदर सुरुवात असते. आजच्या या विश्लेषणाचा शेवट करताना एक अत्यंत महत्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न समोर येतो. कोणता बरं? आपण स्रोतांच्या आधारे पाहिलं की अपयश हे मानवी आयुष्याला एक नवीन आणि मोठी दिशा देतं, तर मग आपण सर्वांनी जरा शांतपणे असा विचार करायला हवा. सध्याच्या घडीला आपण ज्या गोष्टीला आपलं सर्वात मोठं अपयश, जीवनातील सर्वात मोठी अडचण किंवा संकट मानून खचून गेलो आहोत
कदाचित तोच अडथळा भविष्यातील सर्वोच्च यशाचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट बनण्यासाठी तर आलेला नाहीये ना? खूपच सखोल विचार आहे हा. या प्रश्नावर नक्की विचार करा. हाच सकारात्मक विचार सोबत घेऊन आजची ही सखोल चर्चा आपण इथंच थांबूया.